आता या सीझनला शेतामध्ये भरपूर अशा घेवड्याच्या शेंगा लागलेल्या असतात. तर आजी आज मला बोलली की मला घेवड्याच्या शेंगांची झणझणीत अशी भाजी बनवून दे. मग मी काय केलं, एका मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, मिरची, आलं, कोथिंबीर, खोबरं घालून सगळं वाटून घेतलं. एका कढईमध्ये तेल गरम करून तेजपत्ता, कढीपत्ता आणि कांदा घालून चांगला भाजून त्याच्यामध्ये वाटण घालून घेतलं. वाटण पण चांगलं 2-3 मिनटं भाजून घेतलं. मग त्याच्यामध्ये मीठ घातलं आणि परत वाटण 1-2 मिनटं भाजलं. आता या वाटणामध्ये लाल तिखट मसाला आणि हळदी घालून सगळं मिक्स करून घेतलं आणि 1 चमचा धना पावडर घातली. आता घेवड्याच्या शेंगा सगळ्या या वाटणामध्ये घालून चांगल्या मिक्स करून 5 मिनटासाठी झाकण ठेवलं. तर बघा 5 मिनटं झालेले आहेत. आता याच्यामध्ये पाणी घालून सगळं मिक्स करून परत 10 मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे. तर तुम्ही बघू शकता घेवड्याच्या शेंगांची झणझणीत भाजी बनून तयार आहे. आणि तुम्ही सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका.